आणि यानंतर मी मनोगत व्यक्त करण्यासाठी बोलवत आहे महात्मा फुले वसतिगृहाचे विश्वस्त एम्प्रेस गार्डनचे संचालक आदरणीय सुरेश भाऊ यांना सुरेश भाऊ बोलतील आपण बोलताय ना आपण थांबला ते डॉक्टर नरेंद्र जाधव आजचे सत्कार मूर्ती हे बोलते जरा वेळ पगडी घालून बोल. आजच्या या अत्यंत हृदय अशा सोहळ्याचे अध्यक्ष आणि ज्यांनी माझा उल्लेख त्यांचे आवडते जावई केलेला आहे. तुमच्यापैकी अनेकांना त्याचं आश्चर्य वाटलं असेल. माझ्या पत्नीला त्यांनी अनेक वर्षापूर्वीच दत्तक घेतलेलं आहे हे त्याच्या मागचं सिक्रेट आहे. आज जे बदली कामगार म्हणून आले कित्येक वेळा आपण क्रिकेटमध्ये पाहतो की नाईट वॉचमन बदली कामगाराला तिथे नाईट वॉचमन असा शब्द असतो. कित्येक वेळा नाईट वॉचमन जो येतो तो फलंदाज सेंचुरी मारून जातो तसा प्रकार आज झालेला आपण पाहतो. तर आज येथे या वृद्ध सोहळ्याचे अध्यक्षस्थानी असलेले भाई वैद्य माझे मित्र सुरेशराव अण्णा पिंगळे त्यांना मी नेहमी अण्णा म्हणावा असं त्यांचा आग्रह असतो. त्यांना सर वगैरे काही म्हटलं की चालत नाही त्यांना अण्णाच त्यामुळे मी त्यांना अण्णाच म्हणणार आहे. अण्णासाहेब पिंगळे माझे मित्र यमाजी मालकर. तुम्हाला सांगतो यमाजी मालकर यांचं नाव मी ज्यावेळी पहिल्यांदा ऐकलं त्यावेळी यमाजी हे नाव धारण करणारा माणूस फार अकराळ विक्राळ असेल असं माझी उगाचच कल्पना होती. आणि मी त्यांना आता सांगितलं त्या म्हटलं तुम्ही एवढे मृदुभाषी आणि इतके सॉफ्ट स्पोकन असे आहात. ते म्हणाले की कित्येकांना असं वाटतं की यमाजी हे मी घेतलेलं नाव आहे असं लोकांना वाटतं चौपट नाव आहे की काय असं लोकांना वाटतं. ते माझे मित्र यमाजी मालकर. आज हा समारंभ ज्यांनी अत्यंत उत्तम प्रकारे आयोजित केला ते संस्थेचे गुलाबराव रासकर ज्यांनी फार सुंदर कविता आज इथे शीघ्र कविता करून आपल्याला वाचून दाखवली. मला असं वाटतं की मला जे मानपत्र दिलं इंदुमती लांडगे यांनी लिहिलेली कविता हे माझं वेगळ्या प्रकारचं मानपत्रच होतं असं मला वाटतं. त्या इंदुमती लांडगे या संस्थेचे सर्व आयोजक इथे उपस्थित असलेले अनेक मान्यवर स्टेजवरती उपस्थित असलेले आपल्यामध्ये उपस्थित असलेले अनेक मान्यवर आणि माझ्या बंधू भगिनींना सर्वप्रथम महात्मा फुले मंडळ पुणे या पुण्यातल्या खूप जुन्या 50 वर्ष जुन्या असलेल्या या संस्थेनं या सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये पहिला महात्मा फुले पुरस्कार मला देऊन माझा फार मोठा बहुमान केलेला आहे असं मला वाटतं. या बहुमानाला पात्र राहण्याचा प्रयत्न मी निश्चितपणे करणार आहे. मगाशी या संस्थेचा आढावा घेताना गुलाबराव रासकर यांनी गेल्या 50 वर्षात जे अनेक विविध उपक्रम राबवलेले त्या संस्थेने त्याचा आढावा घेतला. आणि मगाशी भाई वैद्य जसे म्हणाले थोडासा त्यांच्या बोलण्यामध्ये थोडा निराशेचा सूर होता पण तो एक जो सकारात्मक सूर जो आला तो की आता हे मंडळ कात टाकून उभं राहत आहे. गेल्या 50 वर्षात अनेक उपक्रम केलेले आहेत परंतु याला एक नवी उभारी देण्याचं काम आता सुरू करण्यात आलेलं आहे आणि त्या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून आजचा हा पुरस्कार वितरणाचा सोहळा आपण आयोजित केलेला आहे. मला मुद्दाम सांगा असं वाटतं की हा पुरस्कार हा जो मान मला मिळालेला आहे हा तर बहुमान हा मोठा बहुमान तर आहेच परंतु आपण या सुवर्ण महोत्सव झाल्यानंतरच्या काळामध्ये या नंतरच्या भविष्यामध्ये या संस्थेची जी वाटचाल होणार आहे या वाटचालीला नवीन आरंभ करता आहात हे मला अतिशय दिलासाजनक वाटतं. आपण मानपत्र दिलेलं आहे आपण माझा सत्कार केलेला आहे आणि त्याबरोबर काही रक्कम दिलेली आहे. मला असं वाटतं की आपल्या या संस्थेच्या उभारणीच्या प्रयत्नांमध्ये माझा एक खारीचा वाटा म्हणून आपण मला जी रक्कम दिलेली आहे त्यामध्ये माझा खारीचा वाटा 1000 रुपयाचा त्यामध्ये टाकून मी रासकरांना गुलाबराव रासकर यांना देणगी म्हणून या पुरस्काराची रक्कम देतो.
भीमाजी मालकर आणि भाई वैद्य दोघांनी अतिशय उत्तम विवेचन केलेलं आहे. मला असं वाटतं की महात्मा फुलेंच्या बद्दल बोलताना अनेकांनी आमचा बापचा उल्लेख केला. मला असं वाटतं की मी अनेकदा म्हटलेलं आहे ते मुद्दाम सांगतो की आमचा बाप आणि आम्ही या अतिशय लोकप्रिय झालेल्या या पुस्तकामध्ये लौकिक अर्थानं आमचा बाप म्हणजे माझा बाप हा आमचा सगळ्यांचा आमच्या कुटुंबातला बाप असला तरी या आमच्या सगळ्या कुटुंबाच्या वाटचालीमध्ये आणि व्यक्तिशः माझ्या वाटचालीमध्ये आमच्या सर्वांचे सर्वार्थानं बाप असलेले लोक म्हणजे एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि दुसरे महात्मा फुले. मला मुद्दाम सांगायचा आमचा बाप आणि आमच्या दोन प्रसंगापासून मला सुरुवात करायची वाटते. एक प्रसंग जो मी अनेक ठिकाणी सांगतो आणि तो सांगावा असा जो आग्रह असतो. अगदी लहान असताना मुंबईला बरं का सर वडाळ्याला मुंबईला मध्य मुंबईमध्ये वडाळा नावाचा एक भाग आहे. अत्यंत बकाल असा तो भाग आहे. अभ्यास सोडून बाकीच्या सगळ्या गोष्टी करायला अत्यंत पोषक वातावरण असलेला तो भाग आहे. तिथे माझं बालपण गेलं. तिथे बालपण जात असताना ज्यावेळी माझा शाळेमध्ये पहिला नंबर वगैरे यायला लागला त्यावेळी आमच्या घरी येणारे जे लोक असायचे त्या सगळ्यांचा एक प्रश्न ठरलेला असायचा, तू मोठेपणी कोण होणार असं विचारायचे. आणि आमच्या नाशिकच्या बोली भाषेमध्येच आम्ही सगळे बोलायचो. तेवढी एकच भाषा येत होती. तर त्यावेळी इतर मुलं त्या वयातली मुलं जसं गुळमुळीत उत्तर देतात तसं गुळमुळीत उत्तर मी देत असे. एक दिवशी माझ्या मोठ्या भावाने मला विचारलं, सरांचे स्नेहित होते JD जाधव, त्यांनी विचारलं काय रे तू कोण होणार आहेस. मला असं वाटलं की आपला भाऊ विचारतोय तर आपण खरं सांगितलं पाहिजे. त्याला मी सांगितलं की मी मोठा झाल्यावरती लेखक होणार आहे. मी लेखक होणार आहे असं बोलल्याबरोबर त्याचा चेहरा कडू झाला. अरे 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 याला उपाशी मरायला लागणार असं त्याने चेहरा केला. ते माझ्या बापानं ऐकलं आणि मग माझ्या बापानं मला बोलावलं. त्याने विचारलं काय रे कोण होणार आहे. मी जरा गांगरलो होतो त्यामुळे पुन्हा मी गुळमुळीत उत्तर द्यायला लागलो. त्यावेळी माझा बाप जे मला बोलला ते मला फार महत्वाचं वाटतं. माझा बाप मला बोलला आमच्या नाशिकच्या बोली भाषेमध्ये. तो म्हणाला हे पाय हे लोक तुला लय सांगतील, तू डॉक्टर होय, तू इंजिनियर होय, तू बालिस्टर होय, पण तू काय कोणाचं ऐकू नको. आणि मी तुला सांगणार नाही का तू अमुकच होय का दमुकच होय. पण मो म्हणणं एकच आहे बरं का. मो म्हणणं एकच आहे, तू जे काय करशील ना त्याच्यामध्ये टापला जायला पाहिजे. तुला चोर व्हायचं ना ना कोई बात नाही, पण मग असा चोर झाला पाहिजे का समजी दुनिया बोलली पाहिजे इसको बोलताय चोर. इथे आपण काय करतो यापेक्षा आपण कसं करतो, जे काय आपण निवडलेले क्षेत्र आहे त्यामध्ये आपण ते कसं करतो आणि त्यामध्ये किती उंची गाठतो ते आणि अंतिमतः तेच महत्वाचं असतं. हा अगदी महत्वाचा संदेश माझ्या बापानं माझ्या लहानपणामध्ये मला दिला. नंतर अनेक वर्षानंतर मी अमेरिकेला गेलो. जगातल्या अत्यंत मोठ्या मोठ्या विद्वान प्राध्यापकांकडे शिकण्याची संधी मला मिळाली. परंतु मी अगदी प्रामाणिकपणे सांगतो की माझ्या अशिक्षित बापानं मला माझ्या लहानपणी जी शिकवण दिली ती शिकवण किंवा तेवढी चांगली शिकवण जगातला कुठलाही विद्वान प्राध्यापक कधीही देऊ शकला नाही. आता या माझ्या बापाच्या सांगण्यामागे प्रेरणा कोणाची, याच्या मागे प्रेरणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मागे प्रेरणा कोणाची, ती आहे महात्मा ज्योतिबा फुले यांची. त्यामुळे मी कुलगुरू असलो तरी माझ्या गुरूंचे गुरु जे आहेत त्या महात्मा फुलेंच्या नावानं आज जो मला पुरस्कार मिळतो आहे याच्यामध्ये मला आजपर्यंत जे काही माझ्या हातून घडलेलं आहे थोडं बहुत त्याबद्दल धन्यता वाटते आणि हा मला खूप मोठा बहुमान वाटतो. मला अनेक पुरस्कार मिळालेले आहेत परंतु महात्मा फुलेंच्या नावानं मिळालेला पुरस्कार याचं मोल मला आजपर्यंत मिळालेल्या सगळ्या पुरस्कारांपेक्षा जास्त आहे हे मला मुद्दाम सांगायचं. महात्मा फुलेंच्या विचारांबद्दल सांगताना आणखी एक प्रसंग मला मुद्दाम सांगायचा वाटतो. 1949 साली माझ्या बापानं ठरवलं की आपल्या मुलांना चांगल्या शाळेमध्ये घालायचं. शिक्षणाशिवाय आपण कुटुंबाला वर आणू शकत नाही ही जाणीव माझ्या बापामध्ये निर्माण झाली होती आणि मग त्यांनी ठरवलं की चांगल्या शाळेमध्ये घालायचं. तर तो माझा बाप फाटका गडी तो होता, चतुर्थ श्रेणी कर्मचारी होता रेल्वेमध्ये. तो छबिलदास नावाची जी शाळा आहे तुमच्यापैकी अनेकांना माहिती असेल त्या शाळेमध्ये गेला आणि थेट मुख्याध्यापकाला जाऊन भेटला आणि सांगितलं की माझ्या मुलाला इथे प्रवेश पाहिजे. त्या मुख्याध्यापकाने खालीवर पाहिलं आणि ते म्हणाले की अहो तुम्ही चुकीच्या वेळी आलेला आहात.
हेडमास्टर चांगले होते. ते म्हणाले की तुम्ही असं कधी येऊन चालणार नाही. आता माझ्या बापाला ज्याला अकॅडमिक सायकल वगैरे म्हणतात ते काय माहित नव्हतं की जून मध्ये शाळा चालू होते, मार्च एप्रिल मध्ये परीक्षा होते, काय माहित नसतं की अमुक वेळी फॉर्म घ्यायचा, तमुक वेळी द्यायचं, हे काय माहित नव्हतं. त्याला एकच माहिती की आपल्या मुलाला चांगल्या शाळेमध्ये घालायचं. म्हणून तो छबिलदास मध्ये गेला आणि त्या मुख्याध्यापकाला सांगितलं की या शाळेमध्ये माझ्या मुलाला प्रवेश पाहिजे. त्यांनी सांगितलं की तुम्हाला फार उशीर झालेला आहे, तुम्ही असं करा, त्या अमुक महिन्यात या, फॉर्म घ्या, तमुक महिन्यात या, तो सबमिट करा, पुढच्या वर्षी तुमच्या मुलाला आपण प्रवेश देऊ. माझा बाप हातघाईवरती आलेला आहे. माझा बाप हातघाईवरती आला, ते म्हणत ते काही नाही, मला माझ्या मुलाला या शाळेमध्ये प्रवेश पाहिजे. मुख्याध्यापकाने त्याला विनवण्या केल्या, सांगितलं. माझ्या बापाने विनवण्या केल्या, रडला, भेकला, करुणा भाकली, पाय पकडले, जोरात रडायला लागले. परंतु त्या मुख्याध्यापक म्हणाला, अहो हे नियम मी केलेले नाही, ते नियम दुसऱ्या लोकांनी केलेले आहेत, सरकारी नियम आहेत, मला याच्यात अपवाद नाही करता येणार. माझा बाप काय ऐकायला तयार नाही. मग एकीकडे माझा बाप रडतो आहे, प्लीज अंडरस्टँड, कुठलंही पाठबळ नाही, कोणाचंही बॅकिंग नाही. या माणसाला पाठबळ आहे ते केवळ इच्छाशक्तीचं आहे. आणि ती इच्छाशक्ती कुठून आलेली आहे त्याचाही विचार इथे व्हायला पाहिजे. माझ्या बापाला जे पाठबळ मिळालं ते केवळ इच्छाशक्तीचं आहे. माझ्या बापाने सांगितलं, एकीकडे रडतो आहे आणि दुसरीकडे माझा बाप रागावून बोलायला लागला. माझ्या बापाने शेवटी जाहीर केलं की जोपर्यंत माझ्या मुलाला या शाळेमध्ये प्रवेश तुम्ही देत नाही तोपर्यंत मी इथून जाणार नाही. मी इथं अन्न सत्याग्रह करणार आहे. तुम्हाला पाहिजे तर पोलिसांना बोलवा, परंतु जोपर्यंत तुम्ही माझ्या मुलाला प्रवेश देत नाही तोपर्यंत मी इथून जाणार नाही. मग त्या मुख्याध्यापकाचं मन रवलं आणि त्यांनी असा अजब प्रकार पाहिला नव्हता. शेवटी त्यांनी सांगितलं की तुम्ही उद्या तुम्ही तुमच्या मुलाला घेऊन या, मी काहीतरी करतो. आणि मग दुसऱ्या दिवशी, आणि माझ्या बापाने त्याच्या रांगड्या भाषेत लिहिलेलं आहे की दुसऱ्या दिवशी मी गेलो, जनूला घेऊन गेलो. जनू म्हणजे माझा मोठा भाऊ, सगळ्यात मोठा भाऊ. त्याला घेऊन गेलो, त्या फॉर्मवर सही केली. तो माझ्या बापाला इंग्लिशमध्ये सही करता यायची, कारण एका इंग्लिश फॅमिलीकडे, कुटुंबाकडे त्यांनी लहान पोऱ्या म्हणून काम केलं होतं. त्या फॉर्मवर सही केली. मग त्या मोठ्या मास्तरनं दुसऱ्या मास्तरला बोलावलं आणि मग तो जनूला हाताला धरून वर्गात घेऊन गेला. त्याच्या मागोमाग मी गेलो. जेव्हा जनूला वर्गात बसलेलं पाहिलं तेव्हा माझं मन समाधान झालं आणि तेव्हा आमच्या प्रगतीला सुरुवात झाली. हे लिहून माझा बाप थांबलेला आहे. माझ्या बापाचा अख्खा आत्मनिवेदन इथे थांबलेलं आहे. त्याच्यामधला तुम्ही कॉन्फिडन्स पहा. याच्यामधला की आपल्या मुलाला चांगल्या शाळेत प्रवेश मिळण्यासाठी त्या माणसाने केलेला अन्न सत्याग्रह पहा. आपल्या मुलाला त्या शाळेत प्रवेश ज्यावेळी मिळाला, वर्गात ज्यावेळी बसलेलं पाहिलं, त्यावेळी आपल्या कुटुंबाच्या प्रगतीला सुरुवात झाली हे त्यांना बरोबर कळलेलं होतं. आणि तोच मुलगा पुढे मुंबई महानगरपालिकेचा कमिशनर, आयुक्त झाला आणि 1964 सालच्या बॅच मध्ये IAS होऊन तो सेवानिवृत्त झाला. मुद्दा इथे असा आहे की कुठून ही प्रेरणा आली. ही प्रेरणा सर्वसाधारण माणसामध्ये शिक्षण घेण्याची उर्मी, शिक्षणाचं महत्व जाणून शिक्षण चांगलं घेतल्याशिवाय आपल्याला तरुणोपाय नाही, हे कसं कळलं. माझ्या बापाला जे कळलं ते डॉक्टर आंबेडकरांच्यामुळे कळलं. आणि डॉक्टर आंबेडकरांच्याकडे जी प्रेरणा आलेली होती, शिक्षणाची प्रेरणा, ती महात्मा फुलेंच्याकडून आलेली होती. आणि म्हणून माझ्या बापाचाही बाप जर कोण असेल तर तो महात्मा फुले आहे, असं मला नेहमीच वाटत आलेलं आहे. मला असं वाटतं की या सगळ्या विचाराचा विचार घेऊन पुढे जात असताना आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये या सगळ्या महापुरुषांनी जी शिकवण आपल्याला दिलेली असते त्यांच्याबरोबर बरोबरी करण्यात अर्थ नसतो. त्यांच्या पायाच्या धुळीची सर मला येणार नाही याची मला कल्पना आहे. परंतु त्यांनी जे विचार दिलेले आहेत त्या विचारांवर आपण चालत राहायचं. आणि त्यांनी आपल्याला जी शिकवण दिलेली आहे ती आपल्या परीनं जिथे जिथे शक्य असेल, ज्या ज्या प्रकारे शक्य असेल त्या त्या प्रकारे ती अंगीकृत करायची. ही मला असं वाटतं की या फार मोठ्या महापुरुषांना फार सगळ्यात महत्वाची श्रद्धांजली, सगळ्यात उत्तम अशी श्रद्धांजली ठरते. महात्मा फुलेंच्या शिक्षण विषयक विचारांवरती भाई वैद्य बोलले. मी तिथून सुरुवात करून पुणे विद्यापीठाचा कुलगुरू झाल्यानंतर शैक्षणिक क्षेत्रामध्ये महात्मा फुल्यांच्या विचारापासून मग घेऊन मी काय करतो आहे, काय केलेलं आहे आणि काय करणार आहे याच्याबद्दल विवेचन केलेलं मला असं वाटतं की आजच्या प्रसंगाला साजेसं असं राहणार आहे. आपण एक लक्षात घ्या, आपण उल्लेख केला की शिक्षणाबद्दल बोलताना 3 गोष्टींच्या बद्दल अलीकडच्या काळामध्ये उल्लेख होतो. एक तर काय की काय म्हणतात त्याला, एनरोलमेंट, म्हणजे आपल्याला ऍक्सेस टू एज्युकेशन. दुसरं क्वालिटी ऑफ एज्युकेशन. आणि तिसरं इक्विटी इन एज्युकेशन. या तिन्ही मुद्द्यांवरती महात्मा फुले यांनी
अतिशय व्यापक असे विचार दिलेले आहेत. शिक्षणाकडे जाण्यापूर्वी मुद्दाम सांगतो, तुम्ही शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या बद्दल उल्लेख केला आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या बद्दल महाराष्ट्र राज्य सरकारने एक सदस्यीय समिती नेमलेली आहे. तिथेही मी मुद्दाम सांगू इच्छितो की शेतकऱ्यांच्या आत्महत्या किंवा शेतकऱ्यांच्या एकंदरीत प्रश्नांकडे पाहत असताना माझ्या मनात जे स्फूर्तिस्थान आहे ते महात्मा फुल्यांचं शेतकऱ्यांचा आसूड हेच आहे. तुम्ही कुठल्याही सामाजिक आर्थिक क्षेत्रामध्ये काम करत असताना महात्मा फुलेंचा समतेचा विचार घेतल्याशिवाय तुम्हाला पुढे जाता येत नाही, हे वास्तव आहे. शिक्षणाकडे परत येतो. शिक्षणाकडे बद्दल बोलताना या तिन्ही बाबतीमध्ये विचार करताना आपल्याला दिसेल की आपण म्हणालात की शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये खर्च जो होतो तो खर्च महात्मा फुल्यांनी कसा 50% सांगितलं होतं. प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं करावं हे 1882 साली त्यांनी सांगितलं होतं. आपल्या देशामध्ये मला असं वाटतं की याची सर्वदूर जितकी जाणीव व्हायला पाहिजे तितकी जाणीव नाही. स्त्रियांना शिक्षणाचा अधिकारच मुळी प्राप्त झाला तो केवळ महात्मा फुले यांच्यामुळे झालेला आहे. त्यांनी त्याची मुहूर्तमेढ रोवलेली आहे. याचा आज असलेल्या किती स्त्रियांना त्याची जाणीव असते वेगवेगळ्या स्तरातल्या की स्त्री शिक्षणाला सुरुवात जर महात्मा फुल्यांनी जे काय भरीव कार्य केलं जे केलं नसतं तर कदाचित आजही एवढ्या मोठ्या जनसमुदायाला शिक्षणापासून वंचित राहावं लागलं असतं आणि एकंदरीत समाजाची प्रगती कुंठित झाली असती. हे केवढं मोठं योगदान आहे, हे महात्मा फुलेंचं योगदान आहे. शिक्षणाबद्दल बोलताना सर आपण म्हणालात की प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत करावं हे महात्मा फुलेंनी 1882 साली सांगितलं. त्यांनी सातत्याने नुसतं सांगितलं नाही तर त्यांनी प्रत्यक्ष सरकारची वृत्ती कशी असली पाहिजे आणि शिक्षणावरती खर्च करण्यासाठी आणि त्यावरती अग्रक्रम कसे ठरले पाहिजेत याबद्दल महात्मा फुलेंनी विस्तृत विवेचन केलेलं आहे. महात्मा फुलेंच्या विचारांपासून त्यांच्या कृतीपासून प्रेरणा घेऊन 1918 साली राजर्षी शाहू छत्रपतींनी कोल्हापूर संस्थानामध्ये असा कायदा केला होता की संस्थांच्या एकंदरीत उत्पन्नाच्या 6% खर्च हा शिक्षणावर झाला पाहिजे आणि जर तो झाला नाही तर त्या पदाधिकाऱ्यांना शिक्षा करण्याची तरतूद त्या कायद्यामध्ये केली होती. ही 1918 सालची गोष्ट. त्यानंतर भारत स्वातंत्र्य मिळालं. 1964, 65, 66 या 3 वर्षामध्ये आपल्या देशामध्ये कोठारी कमिशनची योजना करण्यात आली आणि त्या कोठारी कमिशनने जे सगळ्यात महत्वाची रेकमेंडेशन शिफारस केली ती काय होती की आपल्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या 6% खर्च हा शिक्षणावर झाला पाहिजे. तुम्हाला आश्चर्य वाटेल 2006 साली नियोजन आयोगाची एक समिती नेमण्यात आली. त्या समितीने काय शिफारस केली की एकंदरीत खर्चाच्या 6% खर्च आपल्या एकंदरीत राष्ट्रीय उत्पन्नाच्या 6% खर्च हा शिक्षणावर झाला पाहिजे. म्हणजे महात्मा फुल्यांनी जे 1882 नंतर सांगितलं जे राजर्षी शाहू छत्रपतींनी 1918 साली कायद्यांमधून अंमलात आणलं आजपर्यंत गेली 100 वर्ष आपण त्याची चर्चा करतो आहोत. वास्तव असं आहे की केंद्र सरकार किंवा राज्य सरकार कुठल्याही पक्षाचं कुठलंही सरकार यांनी कधीही आपल्या उत्पन्नाच्या 3.5% जास्त खर्च शिक्षणावर केलेला नाही. आपण उठता बसता महात्मा फुल्यांचं नाव घेतो, उठता बसता डॉक्टर आंबेडकरांचं नाव घेतो, परंतु ज्या वेळी शिक्षणावर खर्च करण्याची वेळ येते त्या वेळी हात आपण आखडता घेतलेला आहे. तुम्ही मागच्या वर्षीच्या बजेटमध्ये पाहिलं असेल की आपल्याला सांगितलं गेलं की आता शिक्षणाला आपण फार अग्रक्रम देतो आहोत आणि 35% खर्च वाढवतो आहोत. तुम्ही लक्षात घ्या इथे ही आकडेवारीची कथा खेळ असतो तुम्ही पहा लक्षात तुम्ही घ्या. पण त्याचं सिंपल कॅल्क्युलेशन ते एक वाक्य मला मुद्दाम इंग्लिश मध्ये सांगायचं वाटतं. समटाइम्स a large percentage increase on a small base can be actually smaller than small percentage increase on a large base. तुमचा बेस जर लहान असेल तर पर्सेंटेज इन्क्रीज फार मोठी वाटू शकते, परंतु मोठ्या बेसवरती कमी पर्सेंटेज वाढ ही कित्येक वेळा छोट्या बेसवरच्या मोठ्या पर्सेंटेज वाढीपेक्षा जास्त असते. इथे 35% जरी वाढ असली तरी तेच जर गणित तुम्ही थोडं वेगळ्या प्रकारे मांडलं तर काय दिसतं मागच्या वर्षी पर्यंत शिक्षणावर झालेला खर्च 3.52% राष्ट्रीय उत्पन्नाच्या 3.52%. 35% वाढ म्हणजे भरघोस वाढ वाटते. आपल्याला वाटतं वा वा 35% वाढ म्हणजे भरघोस वाढ आहे. 35% वाढ झाल्यानंतर शिक्षणावरचा खर्च किती होतो माहितीये का? ॲज अ रेशिओ ऑफ जीडीपी आपल्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या प्रमाणामध्ये तो होतो 3.66%. म्हणजे आपण 6% गेली 100 वर्ष बोलतो आहोत
आणि खूप मोठी वाढ केली असं म्हणत असताना आपण वास्तवात वाढ केलेली असते, संकल्पित वाढ ही 3.52% पासून 3.66% 4.25% सुद्धा आपण पोहोचलेलो नाही. 4%, 5%, 6% तर फार दूर राहिले. आपण 100 वर्ष बोलतो आहोत परंतु ते आपण केलेलं नाही. आणि मला असं वाटतं की महात्मा फुलेंचे विचार किंवा राजर्षी शाहू छत्रपतींचे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हे विचार जर खऱ्या अर्थानं कृतीत आणायचे असतील तर आपल्याला शिक्षणावरचा खर्च आहे तो लवकरात लवकर 6% नेणं ही काळाची गरज आहे. तुम्ही पहा की आपल्याकडे उच्च शिक्षण आपण म्हणतो, प्राथमिक शिक्षण, सर प्राथमिक शिक्षणाबद्दल तर बोलायलाच नको अशी परिस्थिती आहे. अत्यंत वाईट परिस्थिती आपली प्राथमिक शिक्षणाची अवस्था आहे. उच्च शिक्षणामध्ये आपल्या एकंदरीत लोकसंख्येच्या किती टक्के म्हणजे वय वर्ष 18 ते वय वर्ष 22, 17 ते 22 हा उच्च शिक्षणासाठी वयोगट धरला जातो. या वयोगटातल्या किती टक्के विद्यार्थिनींना, किती टक्के युवा युवतींना उच्च शिक्षणाची संधी मिळते तुम्हाला माहिती आहे का? फक्त 9.5%. बहुजन समाजापर्यंत सगळं शिक्षण पोहोचवण्याचा चंग महात्मा फुलेंनी बांधला, त्यासाठी अविरत प्रयत्न केले. पण आजही आपण केवळ 9.5% आहोत. या लोकसंख्येच्या केवळ 9.5%, ज्याला ग्रॉस एनरोलमेंट रेशिओ म्हणतात, तो अजूनही 9.5%च्या पलीकडे जायला तयार नाही. तुम्हाला आश्चर्य वाटेल की विकसित देश जे आहेत, डेव्हलप नेशन, त्याच्यामध्ये हे प्रमाण 30, 35, 40, काही ठिकाणी 50% जास्त आहे आणि आपण 9.5% आहोत. अगदी तुम्ही डेव्हलपिंग कंट्री ज्याला म्हणतात ते अविकसित देश किंवा विकसनशील देश याची सरासरी काढली तरी याची सरासरी सुद्धा 21% आहे. आपण 9.5% आहोत आणि खूप मोठा खर्च करून 11व्या योजनेमध्ये आपला उद्देश काय आहे? 15% पोहोचायला. आणि 12व्या योजनेमध्ये आपण म्हणतो आहोत की त्यावेळी 20% पोहोचू. त्यावेळी या विकसनशील देशाची सरासरी सुद्धा 30% वरती गेलेली असेल आणि आपण 9.5% पासून 15% आणि पुढच्या 10 वर्षामध्ये त्या 15%चे 20% करतो आहोत. आपण यातून फार मागे पडणार आहोत. मला असं वाटतं की महात्मा फुलेंचे शिक्षण विषयक विचार जे आहेत ते पूर्वी होते त्याहीपेक्षा जास्त प्रमाणात आज आपल्याला मार्गदर्शक ठरणार आहेत. मात्र त्याचं प्रामाणिकपणे त्याची अंमलबजावणी करणं ही काळाची गरज आहे. हे झालं शिक्षणावरच्या खर्चाचं प्रमाण. शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये काय प्रश्न आहेत त्याबद्दल मला विसरून बोलायचं नाही, परंतु गेल्या 16 महिन्यामध्ये महात्मा फुल्यांच्याकडनं शिक्षणाबद्दल जे विचार आहेत ते पुणे विद्यापीठाचा कुलगुरू म्हणून कशा प्रकारे मी अंमलबजावणी त्याचा करण्याचा प्रयत्न करतो आहे याबद्दल मला मुद्दाम सांगायचं वाटतं. आपल्या देशामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये आणि पुण्यामध्ये सगळीकडे शिक्षण आणि समाज याच्यामध्ये फार मोठा दुरावा निर्माण झालेला आहे. फार मोठा दुरावा म्हणजे आयडियल ज्याला म्हणता आदर्श काय होईल की शिक्षणाचा विकास होत असताना समाजाचा विकास होत राहावा आणि या दोघांनी शिक्षण आणि समाज याचं जे नातं आहे त्यांनी दोघांनी हातात हात घालून पुढे गेलं पाहिजे. अशीच सगळ्या आपल्या फाउंडिंग फादर्सची कल्पना होती, महात्मा फुलेंची कल्पना होती. तसं गेल्या कित्येक वर्षात होण्याची प्रक्रिया संपूर्णपणे बंद झालेली होती. शिक्षणाचा समाजाशी काही संबंध नाही, समाजाचा शिक्षणाशी काही संबंध नाही, याच्यामध्ये दुरावा निर्माण झाला. आणि आमच्या नाशिकच्या गावाकडचे लोक काय म्हणतात माहितीये ना, शिकला तो हुकला असं म्हणतात. म्हणजे तुम्ही पहा, शिकला तो हुकला म्हणजे तुम्ही शिकल्यामुळे तुमच्यामध्ये आधी जर कॉमन सेन्स असेल तर तोही जातो. दिस इज द सॅडेस्ट कॉमेंट्री दॅट अन अनएज्युकेटेड पर्सन कॅन मेक ऑन द सो कॉल्ड एज्युकेटेड पर्सन. याचं कारण काय? याचं कारणच मुळी समाज आणि शिक्षण याच्यामध्ये विलक्षण दुरावा निर्माण झालेला आहे. मी पुणे विद्यापीठामध्ये आल्यानंतर पहिली गोष्ट जी करायला घेतली, एकीकडे विद्यापीठाचं स्थान जागतिक पातळीवर नेण्याचा प्रयत्न करत असतानाच समाज आणि शिक्षण यांच्यामधला दुरावा कमी करणं आणि शिक्षणाचा खरा उद्देश तुम्हाला सांगतो की हे आपल्या फाउंडिंग फादर्सने सगळ्यांनी लिहून ठेवलेलं आहे. शिक्षण विद्यापीठाचं काम काय असतं? विद्यापीठाची कामं जी आहेत ती 3 प्रकारची कामं म्हटली जातात. पहिलं काम जे आपल्या फाउंडिंग फादरने सांगितलेली आहे, पहिलं काम जे आहे ते अर्थात शिक्षण देणं, दुसरं आहे ते संशोधन करणं आणि तिसरं आहे एक्सटेन्शन. एक्सटेन्शन म्हणजे समाजापर्यंत पोहोचणं, समाजाबरोबर जी आपली नाळ आहे ती कायम ठेवणं वेगवेगळ्या माध्यमातून. गेल्या अनेक वर्षामध्ये जे पहिलं उद्दिष्ट आहे ते चालू आहे, मात्र दुसरं संशोधनाचं काम मागे पडलेलं आहे आणि समाजाबरोबर तर आपल्या शिक्षणाचा काही संबंधच नाही अशी भावना आपोआपच तयार झालेली आहे. किंबहुना मी असं म्हणेन की गेल्या 2 दशकामध्ये
आपल्या देशातली बहुसंख्य विद्यापीठं हे पदव्या देणारे कारखाने झालेले आहेत आणि ही परिस्थिती बदलणं हे अत्यंत आवश्यक आहे. महात्मा फुलेंच्या पासून जर धडा घ्यायचा असेल, त्यांच्या शिकवण घेऊन पुढे जायचं असेल तर हे वास्तव बदललंच पाहिजे. आणि त्यासाठी समाजामध्ये होणारे बदल आणि या अनुषंगाने शिक्षणामध्ये बदल झाले पाहिजेत. या भूमिकेतून काही फार महत्वाच्या गोष्टी आपण केलेल्या आहेत. 4 मला महत्वाच्या गोष्टी ज्या केलेल्या आहेत त्या सांगायच्या वाटतात. प्रत्येक समाज घटकांसाठी मी शिक्षण आणि समाज यामधली दरी कमी करायचा प्रयत्न करत असताना त्याच्याबद्दल बरीच काही वर्तमानपत्रांनी टीकाही केलेली आहे. आपण पाहिलेलं आहे की मी फार कार्यक्रमांना जातो, उलट म्हणजे मला लोकांनी सांगितलं, अनेक लोकांनी सांगितलं की तुम्ही इथे येईपर्यंत पुणे विद्यापीठाचा कुलगुरू काळा आहे की गोरा आहे हे आम्हाला माहिती नसायचं. इथे आमच्या सगळ्या कार्यक्रमांना तुम्ही येत असता. मला काही पत्र येतात, काही वर्तमानपत्रांनी लिहिलं की हे कामं कधी करतात, हे जर सारखे सगळीकडे भाषण देत असताना कामं कधी करतात. वस्तुस्थिती अशी आहे की ही सगळी कामं विद्यापीठाची कामं सांभाळूनच मी हे करत असतो आणि हे करण्याची गरज आहे. कारण समाज आणि शिक्षण याच्यामध्ये जो दुरावा निर्माण झालेला आहे तो कमी करणं हा माझा आग्रहक्रम आहे. आता वेगवेगळा समाज आणि म्हणून मी या सगळ्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असतो. आणि या कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असताना म्हणजे अनेकांना वाटतं की मी ऑफिसचं काम कधी करतो किंवा विद्यापीठाचं काम कधी करतो. माझ्या पत्नीने मला गेल्या आठवड्यात काय सांगितलं ते मी तुम्हाला सांगतो. माझ्या पत्नीने मला विचारलं, आता तुम्ही फक्त कपडे बदलायला घरी येणार का हो? मी सकाळी 9 ते रात्री 11 असं काम करत असतो, शनिवार रविवार धरून. फक्त शनिवारची संध्याकाळ आणि रविवारची संध्याकाळ ही कुटुंबाला दिलेली असते. एरवी सर्व वेळ मी काम करत असतो. त्यामुळे हे सामाजिकता हे विद्यापीठाचं काम बाजूला ठेवून करायची गोष्ट नसून विद्यापीठाच्या इतर कामाबरोबर त्या कामाचा एक भाग आहे. हीच माझी भावना आणि भूमिका आहे. आणि भूमिका ही भावना ही महात्मा फुलेंच्या विचारातून आलेली. आता नेमकं आपण काय केलेलं आहे मी तुम्हाला सांगतो. ते 4 गोष्टींचा मुद्दा उल्लेख करावा वाटतो. पहिली गोष्ट जी आहे ती म्हणजे महात्मा फुल्यांच्या पासून डॉक्टर आंबेडकरांच्या पासून प्रेरणा घेऊन कर्मवीर भाऊराव पाटील यांनी एक फार अप्रतिम योजना आपल्याकडे सुरू केली, आपल्या पश्चिम महाराष्ट्रात विशेषतः. ती म्हणजे कमवा आणि शिका योजना. आणि कमवा आणि शिका या योजनेतून एक शिकत असताना उत्पन्नाची संधी त्या विद्यार्थ्यांना द्यायची आणि त्यातून त्यांनी आपल्या शिक्षणाला हातभार लावायचा आणि आपलं आयुष्य घडवायचं. त्यातून मोठे झालेले कितीतरी लोक आपल्याला माहिती आहेत. कितीतरी लोक कमवा आणि शिकामधून पुढे आलेले आहेत. महाराष्ट्रातल्या सगळ्या विद्यापीठांमध्ये पुणे विद्यापीठाचं कमवा शिकाचं बजेट हे जास्तीत जास्त होतं. म्हणजे किती होतं तर 1.25 कोटी रुपये होतं. पहिल्या 3 महिन्यामध्ये ते बजेट मी 1.25 कोटी रुपयांवरून 4.25 कोटी रुपयांपर्यंत नेऊन ठेवलं. पुणे विद्यापीठ हे एकमेव विद्यापीठ असं आहे जिथे कॅम्पसवरती मागेल त्या प्रत्येक विद्यार्थ्याला काम ही योजना आपण राबवायला सुरुवात केलेली आहे. मागेल त्या प्रत्येक विद्यार्थ्याला काम, कोणालाही काम नाही असं होणार नाही. मागे म्हणजे आपली जी एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम आहे, रोजगार हमी योजना जशी असते तशी ही शैक्षणिक हमी योजना निधी अपुरा पडतो म्हणून कुठल्याही विद्यार्थ्याला विद्यार्थिनीच्या शिक्षणामध्ये खंड पडता कामा नये आणि त्यासाठी मागेल त्या विद्यार्थ्याला विद्यार्थिनीला काम दिलं पाहिजे. ही भावना, या भावनेतून, या भूमिकेतून आपण सुरुवात केली आणि ही टप्प्याटप्प्याने सगळ्या महाविद्यालयांमध्ये ही योजना आता राबवली जाते. तुम्हाला आश्चर्य वाटेल की सगळ्या महाविद्यालयांमध्ये आता पुणे विद्यापीठाकडे 472 महाविद्यालय आहेत. मागच्या वर्षीपर्यंत 170 विद्यालयांमध्ये फक्त कमवा आणि शिकाची योजना होती, फक्त 170. आणि त्यातही ते जे खर्च करतील त्यातला 50% हिस्सा विद्यापीठ उचलत होतं. तरी सुद्धा 472 पैकी 170 महाविद्यालयांमध्ये मी सगळ्या प्राचार्यांना पत्र पाठवले. त्यांना सांगितलं की तुम्ही आग्रहपूर्वक त्यांनी त्यांच्या महाविद्यालयांमध्ये ही योजना राबवावी असा आग्रह धरला. आज मी तिला 266 पर्यंत ते आकडा गेलेला आहे. अजूनही आपल्याला 472 पर्यंत जायचं आहे. आणि हा खर्च करत असताना विद्यापीठाच्या वतीनं 60% आणि कॉलेजच्या वतीनं 40% असा फेवरेबल बदल मी केला. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आदिवासी भागात जे कॉलेजेस आहेत तिथे 90% खर्च हा विद्यापीठाच्या वतीनं होणार आहे, 10% खर्च त्यांच्याकडनं होणार. आणि आता टप्प्याटप्प्यामध्ये या सगळ्या भागांमध्ये, सगळ्या संलग्न महाविद्यालयांमध्ये अनुसूचित जाती जमातीचे जे विद्यार्थी आहेत, मायनॉरिटीज मधले जे आहेत, जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातले आहेत, अशा विद्यार्थिनींना मागेल त्यांना काम दिलं पाहिजे असा दंडक आता मी महाविद्यालयांना घालून दिलेला आहे. आणि मला असं वाटतं की यातून अनेक विद्यार्थी ज्यांचं शिक्षण अडून राहू शकलं असतं, ज्यांना शेती करावी लागली असती किंवा
त्यांच्यामध्ये जो राजहंस दडलेला आहे तो शोधण्याची संधी ज्यांना मिळाली नसती ती संधी त्यांना मोठ्या प्रमाणात मिळते आहे. आणि हा पहिला प्रयोग आपण केलेला आहे. दुसरा प्रयोग बहुजन समाजामध्ये तुम्ही पाहाल, बहुजन समाजामध्ये किंवा ग्रामीण समाजामध्ये आपण पाहतो एक फार महत्वाची गोष्ट आहे. आपल्या सगळ्या अभ्यासक्रमांमध्ये आणि सगळ्या विद्यापीठांच्या सगळ्या अभ्यासक्रमांमध्ये आपल्याला कधीही कम्युनिकेशन स्किल्स म्हणतात, संवाद कौशल्य ही कधी शिकवली जात नाही. त्यामुळे आमचा एखादा खेडेगावातला मुलगा मुलगी ज्यावेळी येते इंटरव्ह्यूला पुण्याला मुंबईला त्यावेळी ते हमखास नापास होतात. याचं कारण त्यांच्याकडे ज्ञान कमी असतं अशातला भाग नाही, अजिबात नाही. पुण्याचा एखादा चटपटीत मुलगा किंवा मुलगी इंटरव्ह्यू मध्ये बाजी मारून जातो, त्याचं ज्ञान जास्त असतं का असं काही नक्की सांगता येत नाही. परंतु चटपटीतपणा, संवाद कौशल्य याच्या जोरावरती हे मुलं बाजी मारून जातात आणि बहुजन समाजाची खेड्यापाड्यातली मुलं मुली नेहमी मागे पडतात. याचं कारण त्यांना ते एक्सपोजर मिळालेलं नसतं. अशा अनेक कॉम्प्लेक्स मधून मी स्वतः वाढलेलो आहे. मी माझ्या पूर्ण शालेय जीवनामध्ये कधीही तोंड उघडून घडाघडा बोललो नाही, कारण मला शुद्ध भाषा म्हणतात ती बोलता येत नव्हती. नंतर कळलं की शुद्ध अशुद्ध इज अ मॅटर ऑफ कन्व्हिनियन्स, काही मोठं नाहीये. उलट पुण्याला आल्यानंतर मी सांगायला लागलो की पुण्याला आल्यानंतर माझी मराठी बिघडलेली आहे, आता मी बोलायला लागलो. फीचं अनेक वचन फिया नाही हे मला पुण्याच्या लोकांना सांगायला लागलेलं आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, परंतु अख्ख्या शालेय जीवनामध्ये युनिव्हर्सिटीचं अनेक वचन युनिव्हर्सिट्या नाही, परवानगीचं अनेक वचन परवानग्या नाही. परंतु हे कळायला वेळ लागतो. आपण शुद्ध अशुद्धेला, आपल्याकडे शुद्ध अशुद्धतेला जातीयतेची किनार आहे. त्यामुळे पाण्याला पाणी म्हटलं की लगेच लोक हसायला लागतात. का? तुम्हाला माहितीये का संस्कृत शब्द जो आहे पाणी येते तो पाणी येते, नळातला न त्यामध्ये दुसरा बाणातला न नाहीये, पाणी येते तो शब्द आला, पण तो वेगळा विषय. मुद्दा इथे असा आहे की संवाद कौशल्य शिकवण्याची फार महत्वाची निकड होती. म्हणून मी 11 कॉलेजेसमध्ये एक प्रयोग केला. नाशिक मधली 4, पुण्यामधली 3 आणि नगर मधली 4 अशा 11 महाविद्यालयांमध्ये मी त्या प्राचार्यांना सांगितलं की, आणि मी स्वतः तो प्रोग्राम तयार केला. 3 विषय या मुलांना शिकवण्याचे. पहिला म्हणजे संवाद कौशल्य, कॉन्व्हर्सेशनल इंग्लिश. दुसरा जो आहे विषय तो म्हणजे व्यक्तिमत्व विकास. आणि तिसरा जो विषय त्यांना दिला तो म्हणजे मुलाखतीचं तंत्र आणि मंत्र. आपला बायोडाटा कसा तयार करायचा, सीव्ही कसा तयार करायचा इथपासून त्यांना सांगावं लागतं. मुलाखतीला जाताना कशा प्रकारचे कपडे घालून जायचे, तिथे कशा प्रकारे पेश यायचं, तिथे जो प्रश्न करता आहे त्याच्या डोळ्यात बघून उत्तर द्यायचं. मुलं वरती बघतात, खाली बघतात, खिडकीच्या बाहेर बघतात, कारण त्यांच्यात कॉम्प्लेक्सेस असतात. हे सगळे कॉम्प्लेक्सेस मला होते म्हणून मला ते चांगले माहिती आहे. अँड आय वॉन्ट टू मेक शुअर दॅट दे डोंट सफर. त्यांना त्याचं ट्रेनिंग देण्यासाठी असे या 3 विषयांचं व्यक्तिमत्व विकास, मुलाखतीचं तंत्र आणि मंत्र आणि संभाषणात्मक इंग्रजी याचा 11 कॉलेजमध्ये प्रयोग केला. त्या प्रत्येक कॉलेजमध्ये 6 लाख रुपये आपण खर्च केले. प्रत्येकी 6 असेल. आणि तो इतका यशस्वी झाला, तो प्रोग्राम संपला तर हे सगळे विद्यार्थी ढसढसा रडले, आनंदातिशयानं ढसढसा रडले. आणि त्यांच्यामध्ये सगळे कॉम्प्लेक्सेस गळून पडलेले होते आणि त्यांचं जे खरं स्वत्व आहे ते खऱ्या अर्थानं वर आलेलं होतं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, या सगळ्या कॉलेज मधले प्राचार्य माझ्याकडे आले, त्यांनी एकटे आले आणि त्यांनी मला सांगितलं की आमचे शिक्षक वर्ग म्हणतोय की सरांना सांगा आमच्या शिक्षकांसाठी पण एखादा प्रोग्राम करा, कधी पोरं आमच्यापेक्षा चांगले इंग्लिश बोलायला लागलेले. स्पर्धात्मक गुणवत्ता हा जो निकष आहे येत्या काळाचा, भावी काळाचा, तिथे तग राहायचा असेल, तिथे ठामपणे उभं राहायचं असेल, स्वाभिमानानं जगायचं असेल तर संवाद कौशल्य हे आलंच पाहिजे. तेच देण्याचं काम आपण आता करतो आहोत. आणि तो प्रयोग इतका यशस्वी झाला की त्यानंतर प्रत्येक कॉलेजवरती 6 लाख रुपये खर्च करणं मला परवडण्यासारखं नव्हतं. म्हणून आपण मे आणि जून या 2 महिन्यामध्ये, म्हणजे जिथे प्राध्यापकांना कमी काम असतं, 220 कॉलेजेसमध्ये या वर्षी राबवण्याचा निर्णय घेतला. आणि मग या 220 निवडलेल्या कॉलेजेसच्या 3 अशा 660 प्राध्यापकांना पुणे, नाशिक, नगर आणि बारामती या 4 ठिकाणी या शिक्षकांसाठी प्रोग्राम आपण राबवला. ते शिक्षकांसाठी प्रोग्राम राबवल्यानंतर आता ते शिक्षक आपापल्या महाविद्यालयात जाऊन विद्यापीठाच्या खर्चानं, आणि त्यासाठी जवळजवळ 3 कोटी रुपयांची आपण इन्व्हेस्टमेंट करतो आहोत की या वर्षासाठी 3 कोटी, 2 कोटी 66 लाख तुम्ही प्रिसाईज. परंतु या 220 महाविद्यालयांमध्ये आज मितीला व्यक्तिमत्व विकास केंद्र स्थापन करण्याची सुरुवात झालेली आहे. आणि 220 पैकी जवळजवळ 166 महाविद्यालयांमध्ये आजपर्यंत व्यक्तिमत्व विकास केंद्राची स्थापना झालेली आहे. आणि त्यातून जे कॉन्फिडन्स लेवल, जी एक आत्मविश्वास या मुलांमध्ये येतो आहे तो यू हॅव टू सी टू बिलीव्ह इट. मी तुम्हाला सांगतो की एके ठिकाणी फार एक क्रूर प्रयोग मी केला. नगरमध्ये हा प्रयोग चालू असताना मी त्या मुलांना तो प्रयोग थांबवून त्यांना म्हटलं की 1.5 तास तुम्ही बाहेर राहायचं शहरामध्ये,
आणि स्वतःच्या कमाईचे 10 रुपये मिळून आणून दाखवायचे. ही सगळी मुलं आली, ती रडतच मुलं मुली आली आणि त्यांना पहिल्यांदा पैसे मिळवणं, द पिंच ऑफ अर्निंग मनी जे म्हणतात ते त्यांना पहिल्यांदा कळलेलं होतं. आपण आई वडिलांना दोष देतो, परंतु प्रत्यक्ष कमाई करणं किती कठीण असतं, किती जिकिरीचं असतं, याचा अतिशय व्यवहारी असा धडा या क्लासेस मधून मिळाला. या सगळ्यांच्या वृत्तीमध्ये तुम्ही NDTVने जे एक राष्ट्रीय नॅशनल प्रोग्राम मध्ये याचं हे दाखवले, ती फिल्म दाखवली, सांगितलं की पुणे विद्यापीठ खेडेगावामध्ये मुलं, शेतीमध्ये काम करणारी मुलं फार उत्तम नसलं तरी कॉन्फिडेंटली इंग्रजी बोलतायत आणि ते म्हणाले की दिस युनिव्हर्सिटी इज टेकिंग रिव्होल्युशन टू द ग्रासरूट लेवल इन द विलेजेस. पुढच्या वर्षीपर्यंत डिसेंबर 2008 पर्यंत पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत असलेल्या प्रत्येक महाविद्यालयामध्ये व्यक्तिमत्व विकास केंद्राची स्थापना झालेली असेल. आणि मला असं वाटतं की त्यातून या सगळ्या फार मोठ्या बहुजन समाजाला, ग्रामीण भागातल्या मुलांना, मुलींना आपलं कर्तृत्व चांगल्या प्रकारे सादर करून आपल्या आयुष्याला आकार देण्याची संधी त्यातून प्राप्त होते आहे. आणि मला असं वाटतं की ही सुद्धा परंपरा जी आहे ती महात्मा फुलेंच्या पर्यंत जाते, त्यांचीच प्रेरणा याच्या मागे. हा दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट मला जी मुद्दाम सांगायची वाटते, ज्याचा उल्लेख शेवटी करतो, क्रांतिज्योती सावित्री माता फुले यांच्या नावानं पुणे विद्यापीठाने या वर्षीपासून एक अतिशय मोठी योजना जाहीर केली. 1 कोटी रुपयाची योजना. पूर्वी आपल्याकडे पुणे विद्यापीठाची पद्धत काय होती की सगळे पैसे बँकेत ठेवायचे आणि त्याच्या व्याजावरती सोसल तेवढं सोशल वर्क करायचं, अशी एक वृत्ती होती. त्या वृत्तीला आता संपूर्णपणे छेद दिलेला आहे. हे 1 कोटी रुपये हे प्रत्यक्ष खर्चासाठी आहेत. आणि मी सांगितलं की सावित्री माता फुले यांच्या नावाने ही स्कॉलरशिप 2000 विद्यार्थिनींना प्रत्येकी 5000 रुपये एवढी स्कॉलरशिप आपण द्यायची. आणि ही केवळ मुलींसाठी असलेली स्कॉलरशिप असेल. आणि विशेष म्हणजे यापैकी 30% रक्कम म्हणजे 30 लाख रुपये हे दुर्लक्षितांमधले जे दुर्लक्षित मुली आहेत त्यांच्यासाठी राखून ठेवलेली आहे. त्यामध्ये आहेत वेश्यांच्या मुली, देवदासींच्या मुली आणि ज्या महिला एड्स ने बाधित झालेल्या आहेत अशा महिलांच्या मुलींसाठी आपण 30 लाख रुपये राखून ठेवलेले आहेत. आणि मला आनंद वाटतो की याला उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. विशेषतः या दुर्लक्षित घटकांपर्यंत या निमित्तानं जाण्याची संधी मिळते आहे आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपण हे जे प्रयत्न करतो आहोत त्याला उत्तम रिस्पॉन्स मिळतो आहे. तो आणखी चांगला झाला पाहिजे. ही रक्कम आपण पुढच्या वर्षी आणखी वाढवणार आहोत, पण त्याला उत्तम रिस्पॉन्स मिळणं आवश्यक आहे. हा तिसरा भाग झाला. चौथा भाग जो आहे तो म्हणजे या सगळ्या सामाजिक कार्यक्रमांचा अर्क म्हणता येईल किंवा फ्लॅगशिप ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात ते म्हणजे समर्थ भारत अभियान. आपण पाहतो आहोत की आपली जगायचा वेग इतका वाढलेला आहे. यू हॅव टू कीप रनिंग टू स्टे इन द सेम प्लेस अशी परिस्थिती. याच्यामध्ये एक काळ असा होता की आपल्या शास्त्रांमध्ये आचार धर्म आपला फार श्रेष्ठ आहे, विचार धर्म फार श्रेष्ठ आहे, पण आपला आचार धर्म मच लिव्स टू बी डिझायर्ड. पण त्याच्यामध्ये विचार धर्मामध्ये एक फार सुंदर कल्पना आहे. कुटुंबाची व्याख्या आपल्याकडे काय केलेली आहे आपल्या विचार धर्मात तुम्हाला माहिती आहे का? की जर तुमच्या पायात काटा मोडला तर जेवढ्या लोकांच्या डोळ्यात पाणी येईल ते सगळं तुमचं कुटुंब, असा आपला विचार धर्म सांगतो. नंतर आपण पाहिलेलं की आता संकोच झाला, कुटुंबाची संख्या कमी होत गेली आणि आज आपण अशा एका अवस्थेत पोहोचलेलो आहोत की जिथे आपण समाजाकडून जेवढं म्हणून ओरबडून घेता येईल तेवढं घ्यायचं. आपण समाजाला काही देणं लागतो आहोत का याचं भान उरलेलं नाही, याचा मात्र विसर पडायला लागलेला आहे. आणि आपण पाहतो मगाशी भाई वैद्यांनी सांगितलं विषमता कशी वाढते त्याबद्दल त्यांनी उत्तम उदाहरणं दिली. आज मी तिला वास्तव असं आहे की एकीकडे तुम्हाला एकच मुद्दा तो महत्वाचा सांगतो, मला आर्थिक विषयाकडे जायचं नाही पण एकच मुद्दा महत्वाचा सांगतो की आज मी तिला आपल्याकडे एक अतिशय विसंवादाची अशी परिस्थिती निर्माण झालेली. जर तुम्ही जगातल्या सगळ्या देशांचा आर्थिक विकास हा निकष घेऊन जर आपण त्याची क्रमवारी लावली तर भारताचा नंबर कितवा लागतो? दुसरा लागतो. वी आर द सेकंड फास्टेस्ट ग्रोइंग कंट्री इन द वर्ल्ड. चीन हा जगातला सगळ्यात वेगवान अर्थव्यवस्था ही चीन, त्याच्या खालोखाल नंबर जो लागतो तो भारताचा. आपली अर्थव्यवस्था आज 9% जास्त वेगाने वाढते आहे. सो वी आर विदिन अ स्ट्रायकिंग डिस्टन्स ऑफ अटेंडिंग व्हॉट इज कॉल्ड 10%, द मॅजिक नंबर ऑफ 10%. फक्त चीन हा एकमेव देश असा आहे की ज्यांना 10% विकास साध्य झालेला आहे, सातत्याने 10% विकास, आणि आपण त्याच्या जवळ जाऊन पोहोचलेलो. ही निश्चितपणे आनंदाची, अभिमानाची बाब आहे. पण त्याच्या दुसरीकडे जर तुम्ही असं पाहिलं, जर जगातल्या या सगळ्या देशांचा आर्थिक विकासाचा वेग बाजूला ठेवा, जर आपण या सगळ्या देशांचा
जी क्रमवारी लावताना ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स म्हणजे मानवी कल्याण निर्देशांक या तत्वावर जर आपण, या निकषावर जर आपण जगाची क्रमवारी लावली सगळ्या देशांची, तर आपला नंबर कितवा लागतो? आपण पहिल्या 10 आहोत का? नाही. पहिल्या 20 आहोत का? नाही. पहिल्या 50 आहोत का? पहिल्या 100 आहोत का? पहिल्या 100 नाही. 145 देशांच्या गटामध्ये आपला नंबर 128वा. म्हणजे ढ मधला ढ मुलगा किंवा मुलगी असते तसा आपला ढगातला ढ असा आपला परफॉर्मन्स आहे. आता हा विसंवाद जो आहे तो कसा आहे पहा. म्हणजे एकीकडे जगातल्या सगळ्या देशांची जर आपण आर्थिक विकासामध्ये क्रमवारी लावली तर आपला नंबर दुसरा, परंतु तीच सामाजिक क्षेत्राच्या बाबतीमध्ये लावली, मानवी कल्याण निर्देशांकाच्या बाबतीमध्ये लावली तर आपण शेवटच्या 10%मध्ये, तळाच्या 10%मध्ये आहोत. हा जो विरोधाभास आहे हा आपल्या समोरचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे सर. आणि जोपर्यंत आपण हा दूर करत नाही तोपर्यंत आपल्याला आर्थिक स्थैर्य असं प्राप्त होणार नाही. किंबहुना जर आपण हा विसंवाद दूर केला नाही तर आपल्या सामाजिक स्थैर्याला सुद्धा सुरुंग लागल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती आज आहे. आणि हे करत असताना आपण पाहतो की आज मितीला देशाच्या पातळीवर प्रचंड विकास, खेडी मात्र भकास हे दारुण वास्तव आपल्याला दिसतं. देशाच्या पातळीवर विकास, खेडी मात्र भकास. याचा अर्थ काय होतो? हे जे दारुण वास्तव आहे हे बदललंच पाहिजे. हे बदलणार कोण? हे बदलायचं काम केवळ आपल्या देशातली युवा शक्ती करू शकते. आपण युवा शक्ती आपण सारखे बोलत असतो किंवा आपले नेते बोलत असतात. वास्तव असं आहे की आपल्या देशातल्या युवा शक्तीला, ज्याला विधायक, रचनात्मक म्हणता येईल, अशा कामांकडे वळवण्यामध्ये समाज म्हणून सर आपण संपूर्णपणे अयशस्वी ठरलेलो आहोत. आपण राष्ट्रसेवा दलाच्या माध्यमातून फार मोठं काम केलेलं, परंतु जर एकंदरीत समाजाकडे पाहिलं तर आज मितीला या तरुण पिढीला विधायक रचनात्मक कामांकडे वळवण्यामध्ये समाज म्हणून आपल्याला अपयश आलेलं आहे. हे आपल्याला खेदानं नमूद करावं लागतं. हे दूर करण्यासाठी आता मागे आपण पाहिलं ज्यावेळी रेव पार्टी वगैरे झाली, त्याच्याबद्दल टीका झाली, पुणे बदनाम झालं. आपण रेव पार्टीला गेलेल्या मुलांचा धिक्कार केला, त्यांच्या बालकाचा धिक्कार केला, ते योग्यच आहे. मात्र त्याच वेळी आपण असाही विचार केला पाहिजे की ही जी रेव पार्टीला गेलेली मुलं आहेत त्यांना आपण पर्याय दिला होता का? त्यांना जर आपण सकस पर्याय दिला नसेल तर समाज म्हणून आपल्यालाही त्याचा दोष घेतला पाहिजे. 50% दोष समाजाचा. आणि तो एक विधायक पर्याय देण्याच्या दृष्टीनं महात्मा फुलेंच्या पासून प्रेरणा घेऊन पुणे विद्यापीठाने एक अतिशय अभिनव असं अभियान चालू केलं. ते आहे समर्थ भारत अभियान. त्याच्या मागची कल्पना किती साधी, सोपी आणि महत्वाची आहे पहा. पुणे विद्यापीठाकडे 472 महाविद्यालय आहेत. या प्रत्येक महाविद्यालयांना आपापल्या परिसरातलं एक गाव दत्तक घ्यायचं. विद्यापीठाचे जे मोठे विभाग आहेत त्या सगळ्यांनी एक गाव दत्तक घ्यायचं. अशी 500 गावं आपण दत्तक घेतलेली आहेत. 500 गावं, नाशिक, पुणे आणि नगर या 3 जिल्ह्यांमध्ये 500 गावं पुणे विद्यापीठाने दत्तक घेतलेली आहेत. आणि या दत्तक घेतलेल्या गावांमध्ये नेमकं काय करायचं त्यासाठी 15 कलमी कार्यक्रम आपण तयार केलेला आहे. त्यातला पहिला कलम जे आहे, महात्मा फुलेंनी ज्याला पहिला नंबर दिला असता, ते म्हणजे प्राथमिक शिक्षण. प्राथमिक, तुम्हाला माहिती आहे का, आज मितीला प्राथमिक शिक्षण, शालेय शिक्षण आणि उच्च शिक्षण याच्यामध्ये कुठलाही पूल नाही, कुठलाही संवाद नाही, कुठलाही सौहार्द नाही. असं कसं काय? हे रेजिमेंटेशन आपलं का झालेलं आहे? महात्मा फुलेंनी सांगितलं होतं 50% प्राथमिक शिक्षणावर खर्च करा, 50% इतर याच्यावरती खर्च करा. तसं झालेलं नाही. आपण प्राथमिक शिक्षणाकडे फार मोठ्या प्रमाणावर हेळसांड केलेली आहे. परंतु अलीकडच्या काळामध्ये सर्व शिक्षा अभियानच्या माध्यमातून चांगली योजना पुढे आलेली आहे. आणि या योजनेचा फायदा घेऊन विद्यार्थ्यांना, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षणामध्ये इन्व्हॉल्व्ह करून घ्यायचं काम हे पहिलं सूत्र आमचं आहे. दुसरं जे आहे ते हागणदारी मुक्तीचं आहे. इतकं महत्वाचं, इतकं बेसिक आहे. आपलं सगळं तत्वज्ञान झूट आहे. जोपर्यंत आपण इतक्या ज्या महत्वाच्या बेसिक म्हणता येतील मूलभूत अशा गरजा आहेत त्या अजून आपण पुऱ्या करू शकलो नाही. कुठल्या तत्वज्ञानाच्या गोष्टी आपण करतो? आपल्याला हागणदारी आपण मुक्त केलेलं आहे. स्वातंत्र्याला 60 वर्ष झाल्यानंतर याची लाज वाटायला नको? आपल्याला त्याची लाज वाटत नाही, याची सुद्धा लाज वाटावी अशी परिस्थिती आहे. ती दूर करण्याचं काम कोणाचं आहे? ते आपल्यालाच केलं पाहिजे ना. ते युवा शक्ती करणार आहे. हे आमचं दुसरं सूत्र आहे. तिसरं वृक्षारोपण आणि संवर्धन. ग्लोबल वॉर्मिंगच्या चर्चा होत आहेत. वृक्षारोपण किती महत्वाचं आहे याचं परीक्षण आपल्याकडच्या ऍग्रिकल्चरल युनिव्हर्सिटीने काम किती केलेलं आहे? केलेलं आहे का? सरकारने काम केलेलं आहे का? याचं उत्तर नकारार्थीच द्यावं लागतं.
पुणे विद्यापीठाच्या केमिस्ट्री विभागाची प्रयोगशाळा, आज मी त्याला या 500 गावामध्ये त्या प्रयोगशाळा गेलेल्या आहेत आणि तिथे जमिनीचं आणि मातीचं आणि पाण्याचं परीक्षण करण्याचं अद्ययावत काम हे आता चाललेलं आहे. GIS मॅपिंग जे आहे, आपल्या देशातला सगळ्यात मोठा GIS मॅपिंगचा प्रकल्प हा पुणे विद्यापीठाचे विद्यार्थी करतात. GIS मॅपिंग ऑफ ऑल दिस 500 विलेज. आणि 15वा कलम जे आहे, जे एका विद्यार्थ्याने मला सुचवलं ते तर फारच महत्वाचं आहे. इतिहास लेखन, स्थानिक इतिहासाचं लेखन. इतिहासाबद्दल बोलताना आपण फार भावनावश होतो आणि परंतु ज्यावेळी इतिहास प्रत्यक्ष लिहिण्याची वेळ येते त्यावेळी आपण मागे सरतो. आपण कधीही इतिहासाचं लेखन केलेलं नाही आणि इतिहासाच्या बद्दल एवढी अनास्था असलेला जगाच्या पाठीवर कुठलाही देश आहे असं मला वाटत नाही. आपण अत्यंत ढोंगी आहोत त्याबाबत. इतिहास आपण दस्तऐवजीकरण करत नाही. तुम्ही पहा, महात्मा फुले आणि इतिहास याचा संबंध तुम्हाला सांगतो की तुम्ही पहा की आपण शिवशाही वगैरे वगैरे जो अनेकांचा गौरव केलेला आहे, पण तुम्हाला माहिती आहे का शिवाजी महाराजांचा पहिला पोवाडा कोणी लिहिलेला आहे? तो महात्मा फुलेंनी लिहिलेला आहे. किती लोकांना माहितीये? शिवाजी महाराजांचा पहिला पोवाडा हा महात्मा फुलेंनी स्वतः लिहिलेला आहे. किंबहुना शिवाजी महाराजांची महती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम त्या पोवाड्याने केलेलं आहे. नंतर अनेक शिवशाहीर झाले, पण मला असं वाटतं की पहिला शिवशाहीर जर कोण असेल तर तो महात्मा ज्योतिबा फुले हेच होते. पण हे करण्यामागे कारण काय? याच्या मागे कारण महात्मा फुलेंना जे इतिहासाचं भान होतं ते भान त्याच्या मागे आहे आणि ते भान इतरांना असावं, आपल्या परंपरेचं, आपल्या इतिहासाचं भान असावं, ही जी भावना, ही जी भूमिका होती, तीच भूमिका या 15 सूत्रात आलेली आहे. आणि ही सूत्र केवळ कागदावर राहिलेली नाहीत, केवळ चर्चेमध्ये नाही, प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली आहे. आणि मला सांगायला अतिशय आनंद वाटतो, झाडं लावण्याचा प्रकल्प घ्या. आम्ही असं ठरवलं की मी घोषणा दिली, एक विद्यार्थी एक झाड. पुणे विद्यापीठाकडे मागच्या वर्षी 5,35,000 विद्यार्थी होते, तर मी म्हटलं की एक विद्यार्थी एक झाड म्हणजे 5,35,000 झाडं लावायची. आय एम व्हेरी हॅपी अँड प्राऊड टू टेल यू, पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन पहिल्या सीझन मध्ये 8 लाख झाडं लावलेली आहेत. 8 लाख झाडं लावलेली आहेत. तुम्ही पहा की ग्लोबल वॉर्मिंग वरती पहिल्यांदा मोठा मोर्चा जो निघाला, मोर्चा म्हणजे सकारात्मक करण्यासाठी निघालेला मोर्चा, तो पुणे विद्यापीठाने काढला आणि मी स्वतः त्या मोर्चाचं नेतृत्व केलं. आपल्या शनिवार वाड्यापासून गणेश कला क्रीडापर्यंत अॅल गोरची ती फिल्म आली, इनकन्व्हिनियंट ट्रुथ. ग्लोबल वॉर्मिंग हा काही केवळ विकसित देशांकडे राहिलेला प्रश्न नाही, तो आपल्या दाराशी येऊन ठेपलेला आहे. जर आपण योग्य पावलं उचलले नाही तर पुढच्या 50 वर्षामध्ये समुद्राच्या लगत असलेली जवळजवळ 1/3 लोकसंख्या म्हणजे 2 अब्ज लोक हे मरू शकतात. मुंबई, कलकत्ता हे संपूर्णपणे, पूर्ण बांगलादेश, संपूर्ण कलकत्ता हे पाण्याखाली जाऊ शकतं. आणि हे थांबवायचं असेल तर आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनशैलीमध्ये प्रत्येकाने बदल केले पाहिजे. हे बदल समजावून सांगण्यासाठी आपण तो मोर्चा काढला, एन्व्हायरमेंट मार्च, आणि तिथे स्लाइड शो करून आपण सगळ्यांना समजावून दिलं. आणि विद्यार्थ्यांनी शपथ घेतली, मेयर स्वतः तिथे उपस्थित होत्या, विद्यार्थ्यांनी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये काय बदल करायचे याच्याबद्दल शपथ घेतली. या सगळ्या 15 कलमांवरती काम चालू आहे आणि मला जो प्रतिसाद मिळतो आहे, तुम्हाला सांगतो की अत्यंत अप्रतिम असा प्रतिसाद मिळतोय. मी पुणे विद्यापीठामध्ये येण्याच्या वेळी अनेकांनी फार सुंदर अग्रलेख लिहिले होते. जेव्हाजी सरांनी अग्रलेख लिहिला होता, एका अग्रलेखामध्ये असं म्हटलं होतं की त्यावेळी मी अफगाणिस्तान मधून इथे येत होतो, तर एका अग्रलेखाने लिहिलं होतं, ग्लोबल गुरु नावाचा अग्रलेख कुमार केतकरांनी लिहिला होता. त्यात छान माझ्याबद्दल लिहिलं. शेवटच्या पॅरेग्राफ मध्ये असं लिहिलं होतं, परंतु पुण्याला गेल्यानंतर कदाचित अफगाणिस्तान मधले बॉम्बगोळे परवडले असं त्यांना वाटण्याची शक्यता आहे. तसं काहीही झालेलं नाही. ज्या प्रकारे पुण्याच्या लोकांचं हे फार मोठं वैशिष्ट्य आहे की ते कोणालाही सहजपणे आपला म्हणत नाही. फार चांगलं काम केलं तर बरं आहे असं म्हणतात, नॉट बॅडच्या पलीकडे जात नाही. परंतु माझा अनुभव वेगळा आहे. मला असं वाटतं की पुण्याच्या लोकांना कोणी जर चांगलं काम करत असेल तर त्याच्या ते पाठीशी उभे राहतात. त्यांना सहजासहजी ते कन्व्हिन्स होत नाहीत, परंतु ज्यावेळी ते होतात त्यावेळी ते खंबीरपणे पाठीशी उभं राहतात. मला अतिशय उत्तम असा प्रतिसाद मिळतो. तुम्हाला एकच छोटं उदाहरण देऊन थांबणार आहे मी. ज्यावेळी पल्स पोलिओचे लोक आले होते, पल्स पोलिओचे लोक सगळीकडे फिरत होते, तर ते इथल्या एका छोट्या शहरामध्ये गेले, पुण्याच्या जवळच्या. त्यांना सगळे मिळून किती विद्यार्थी मिळाले, किती लहान मुलं मिळाले तो डोस देण्यासाठी? 13. तर तो जो सरकारी अधिकारी होता, तो सरकारी अधिकारी असून सुद्धा आपलं डोकं शाबूत असलेला होता. तो म्हणाला याच्यात काहीतरी गडबड आहे, हे एवढं मोठं गाव आहे, एवढं मोठं शहर आहे, याच्यामध्ये 13च मुलं कशी काय असतील?
त्याने तिथल्या स्थानिक कॉलेजच्या प्राध्यापकांना प्रिन्सिपलला फोन केला, त्या प्राचार्यांनी माझ्या ऑफिसला फोन केला. 2 तासामध्ये सर 2 तासामध्ये आमची 200 मुलं मुली तिथे जाऊन पोहोचली. घराघरात जाऊन त्यांनी त्यानंतरच्या 45 मिनिटांमध्ये 426 मुलं बाहेर काढली. ते एवढे तो सरकारी अधिकारी ते सगळे इतके खुश झाले. ते म्हणाले की हे फार राजव आहे, एवढी मुलं बाहेर आली. त्यांनी या सगळ्या मुलांना 25-25 रुपये दक्षिणा म्हणून त्यांनी देऊन टाकली. त्यानंतरच्या माझ्या एका भाषणामध्ये मी म्हणालो की सरकारी लोक हे देण्याबद्दल प्रसिद्ध कधीच नव्हते, ते घेण्याबद्दल प्रसिद्ध आहे ते आपल्याला माहिती होतं. पण तुम्ही जसं म्हणाला तशी आता उलटी गंगा व्हायला लागलेली आहे आणि आता ते द्यायला लागलेले आहेत. मुद्दा इथे असा आहे की ही सगळी जी युवा शक्ती आहे, ही युवा शक्ती आहे, एवढी प्रचंड ऊर्जा ज्या विद्यापीठामध्ये 5.5 लाख विद्यार्थी आहेत, तिथे किती ऊर्जा असायला पाहिजे आणि किती ऊर्जा आहे. आपण नवीन काही करत नाही. ही सगळी जी ऊर्जा आहे त्या ऊर्जेला एक वळण देण्याचा, त्यातून काहीतरी विधायक रचनात्मक घडवण्याचा प्रयत्न आपण करतो आहोत. आणि हा सगळा महात्मा फुलेंजीची जो सामाजिक वारसा दिलेला आहे, जी सामाजिकता त्यांनी शिकवलेली आहे, ज्या सामाजिकतेची शिकवण दिलेली आहे, ती शिकवण वेगळ्या प्रकारे या बदलत्या परिस्थितीमध्ये वास्तवात आणण्याचा तो प्रयत्न आहे. हा एकच मार्ग आहे असं नाही, अनेक मार्ग असू शकतात. मुद्दा इथे असा आहे की महात्मा फुलेंसारख्या धुरीणांनी आपल्याला जे विचार दिले, मी तर नेहमी असं म्हणत आलेलो आहे की आमच्या आईवडिलांनी जरी आम्हाला जन्म दिला असला तरी माणूस म्हणून जगण्याचा हक्क जर कोणी दिला असेल तर तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मिळवून दिलेला आहे. आणि त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे गुरु महात्मा फुले, या सगळ्यांचा वारसा घेऊनच आपल्याला पुढे जायचंय. आयुष्यात आपण जे जे करणार आहोत ते करत असताना या विचारांचं भान असलं पाहिजे, त्याची जाण असली पाहिजे आणि ते बदलत्या परिस्थितीमध्ये कशा प्रकारे अंमलात आणता येऊ शकेल याचा ध्यास असला पाहिजे. मला असं वाटतं की यावर्षी पहिलाच 50 वर्षानंतर पहिलाच महात्मा फुले पुरस्कार देत असताना आपण माझी निवड करून माझा बहुमान तर केलेला आहेच, परंतु माझ्या सामाजिक उत्तरदायित्वाची आपण मला जाणीव वेगळ्या प्रकारे करून दिलेली आहे. त्याप्रमाणेच वागण्याचा प्रयत्न मी करीन. आपण महात्मा फुले मंडळांनी हा जो माझा बहुमान केलेला आहे त्याबद्दल मी आपले आभार मानतो. आपण सगळ्यांनी, भाई सुरेशराव पिंगळे, यमाजी मालकर, या सगळ्या ज्येष्ठांनी आज इथे येऊन हा कार्यक्रम इतका सुरेख केला, त्याबद्दल त्या सगळ्यांचे अगदी मनापासून मी आभार मानतो. आणि आपण सर्वांनी शांतपणे माझे विचार ऐकून घेतले, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानून मी माझं भाषण थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कृपया कोणी जाऊ नका, कारण राष्ट्रगीत होणार आहे. राष्ट्रगीत झाल्यानंतर आपण कार्यक्रम संपवणार आहोत. राष्ट्रगीताला सगळ्यांनी उपस्थित राहायचे. महात्मा फुले मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आपण आज रोजी स्नेह मेळावा व महात्मा फुले पुरस्कार कार्यक्रमाच्या समारंभाचे आयोजन केले होते. त्याप्रमाणे आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे व उपस्थितीमुळे असा हा समारंभ चांगल्या प्रकारे पार पाडलेला आहे. आजच्या या समारंभासाठी महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री व अध्यक्ष माननीय भाई वैद्य यांनी घोषवलेलं आहे. त्याबद्दल त्यांनी आपल्याला मोलाचे सहकार्य केलेले आहे, मार्गदर्शन केलेलं आहे. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. त्याप्रमाणे या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रथम महात्मा फुले पुरस्कार आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अर्थतज्ञ व पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर नरेंद्र दामोदर जाधव हे आवर्जून उपस्थित राहिले. त्यांनी मंडळास मार्गदर्शन केले. त्यांनी मोलाचे आपल्याला पुष्कळ सहकार्य केलेलं आहे. त्यांचे मी आभार मानतो. त्याप्रमाणे महात्मा फुले वसतिगृहाचे विश्वस्त सुरेशराव पिंगळे यांच्याही समारंभास येऊन त्यांनी आपल्या मंडळाला मार्गदर्शन केलेलं आहे. सर्वांना आपल्याला पुष्कळचं मार्गदर्शन केल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. दैनिक सकाळचे संपादक माननीय यमाजी मालकर यांनी येऊन आपल्याला पुष्कळचे मार्गदर्शन केले आहे. त्याबद्दल त्यांचेही मी थोडक्यात आभार मानतो. पुणे कॅम्प येथील आलाना इन्स्टिट्यूटचे संचालक माननीय एकनाथ खेडकर व रामराव गणपती येथील देवस्थानचे ट्रस्टी माननीय एकनाथ खेडकर यांचेही कार्यक्रमात राहून त्यांनी आपल्याला उपस्थितीमध्ये त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. याबद्दल मी आभार मानतो. त्याचप्रमाणे ज्येष्ठ कवयित्री इंदुताई लांगे यांचे मी आभार मानतो. तसेच मासिक माळ्यावरचे संपादक विजयकुमार लडकर, ऋणानुबंध डायरीचे बास धायरकर, उषाताई भगत,
महिला मंडळाच्या अध्यक्ष उषाताई भगत, अखिल भारतीय महिला शिक्षण संस्थेचे दिलीप राऊत, युवा संगीत अनाथ नलगे, चॅरिटी कमिशनचे इमली जाधव, अभिनव कॉलेजचे घोळके सर, माननीय नगरसेवक निरफराके, तसेच निळभाऊ फुले यांचे मित्र बोराटे साहेब, चंद्रकांत बोराटे सर, तसेच भारत इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थिनी, क्रीडा प्रमुख राजू माळी यांचे मी कार्यक्रम आल्याबद्दल यांचे मी सर्वांचे, त्याचप्रमाणे कोणी राहिले असतील त्यांचे मी आभार मानतो. धन्यवाद. राष्ट्रगीताला उभं राहायचे. राष्ट्रगीत या ठिकाणी म्हणणार आहे युवा संगीतकार अभय नलगे. क्रांतिसूर्य महात्मा फुले की, क्रांति ज्योति सावित्रीबाई फुले की, भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की, छत्रपति शिवाजी महाराज की, छत्रपति शाहू महाराज की. धन्यवाद कार्यक्रमाला आल्याबद्दल.